हाय, वेलकम, नमस्कार, सलाम, स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मराठी बॉयज. तर भावांनो, आज आहे संडे, पण आजचा संडे बाकी संडे सारखा नाहीये, कारण आज काहीतरी स्पेशल आहे. म्हणजे आजची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लगातार लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून येणारे म्हणजे आपले नरेंद्र मोदी शपथ घेताना आपल्याला आज ते दिसणार आहे. आणि दुसरी एक मोठी गोष्ट म्हणजे आज इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच पण आहे. तर आज मार्केटमध्ये तर थोडी कमीच गर्दी दिसणार आहे. म्हणजे सगळे लोक आज टीव्ही पुढे जाऊन बसणार आहे. कोणी क्रिकेट पाहिजे तर कोणी आपल्या शपथ. आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू आणि आपण आपल्या आता मेन मुद्द्यावर येऊ. जसं की तुम्हाला आता हे माहितीच असेल की थिएटरमध्ये मुंजा मूवी रिलीज झाली आहे, जे एक युनिवर्सचा पार्ट आहे. तर त्याबद्दलच मी तुम्हाला आज एक अपडेट द्यायला आलोय. तर भावना सगळ्यात पहिले ही गोष्ट तर स्पष्ट करून देतो की मी मुंजा मूवी अजून काही बघितलेलं नाहीये. आता काऊन बघितले नाही, पैसा पाण्याचं तर एवढं काही टेन्शन नाही आहे, फक्त टाईम भेटला नाही, त्याच्यामुळे मी ही मूवी अजून बघितली नाही. आता एका 2 दिवसात बघून घेईन जसा टाईम भेटला तसं. तर अपडेट ही घेऊन आलोय की मूवीचं कलेक्शन कसं झालंय. तर आता हे बघा भावांनो, मूवी फर्स्ट डेमध्ये 4 करोडपर्यंत कसं तरी आली आहे, म्हणजे कसं तरी म्हणजे चांगलंच कलेक्शन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूवी सेकंड डेला 7 करोडपर्यंत या मूवीने कलेक्शन केलंय. तर ही मूवी आता संडेपर्यंत म्हणजे आजपर्यंत ही मूवी 20 करोडच्या पार होऊन जाईल. आता 20 करोडच्या पार होऊन जाईल म्हणजे या मूवीचं बजेट कमी आहे. तर ही मूवी हिट तर होईन, आता हे तर फिक्सच वाटतंय. म्हणजे आज संडेचा दिवस आहे, तर ही मूवी आज पण ठीकठाक कलेक्शन करून घेईन. आज मूवी 8-9 करोडपर्यंत जाऊ शकते, पण नाईटचे शो आय थिंक कमी होऊ शकते. आता त्याचं कारण मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगून दिलं, आपले मोदी भाऊची शपथ आणि इंडिया वर्सेस पाकिस्तानचं क्रिकेट मॅच. तर लोक बाहेर आज जास्त फिरणार नाही, म्हणजे घरी जास्त टी व्ही पुढे जाऊन बसणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जसं मी ऐकलं आहे की मुंजा मूवीच्या एंडिंगला एक पोस्ट क्रेडिट सीन आहे, तर त्यामुळे पण ही मूवी युनिवर्सचा एक पार्ट बनते. पण जर थोडा लॉजिकली विचार केला तर भेड्या मूवीमध्ये पण हा सीन होता. म्हणजे भेड्या मूवीमध्ये पण एंडिंगला एक पोस्ट क्रेडिट सीन होता आणि त्या मूवीला पण एक युनिवर्सचा भाग त्यांनी घोषित केला होता, म्हणजे मेकर्स लोकांनी घोषित केला होता. तर थोडं विचार केलं तर की या हॉरर युनिवर्समधल्या जेवढ्या पण मूवी आहे, तर थोडं विचार केलं तर सगळ्या मूवीचं कनेक्शन काही लॉजिकली तर काही दाखवलेलं नाही आत्तापर्यंत मेकर्स लोकांनी. फक्त पोस्ट क्रेडिट सीनमुळे ह्या मूवी एकमेकाशी जुळत आहे, म्हणजे एक युनिवर्सचा भाग हे सांगत आहे. पण लॉजिकली काही कनेक्शन तर आत्तापर्यंत त्यांनी काही दाखवलेलं नाही. आणि या युनिवर्स नावामुळे त्यांचा फायदा पण होत आहे. तर थोडा विचार करायची गोष्ट आहे की काही कनेक्शन त्यांनी आत्तापर्यंत दाखवलेलं नाही, फक्त पोस्ट क्रेडिट सीन त्यांनी आत्तापर्यंत दाखवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय थिंक असं तर नाही ना की युनिवर्सच्या नावामुळे हे पैसे कमवत आहे, म्हणजे त्याचा एक सहारा घेत आहे. आता फिक्स नाही सांगू शकत काय करत आहे, पण आत्तापर्यंत कनेक्शन तर आत्ता यांनी काही दाखवलेलं नाही. आता हे बघा भावनो, जेव्हा हे सगळे भूत लोक एका मूवीमध्ये मला दिसणार, तेव्हाच मला वाटेन की नाही हा हे एक युनिवर्स आहे. पण आत्तापर्यंत हे सगळे आपल्याला एका मूवीमध्ये कधी दिसलेच नाहीये. तर अशा गोष्टीमुळे मला या युनिवर्सवर थोडा डाऊट होतोय. आता सांगतात नाही, काही पण होऊ शकतं. आता मूवी हिट व्हावं म्हणून लोक युनिवर्सचं या मूवीला नाव पण देत असन, म्हणजे मेकर्स लोक आपल्यासोबत गोलीगत करत पण असन, आपल्याला काय माहीत. आता मी तर हीच वाट बघतोय की हे सगळे भूत लोक एका मूवीमध्ये आपल्याला कधी दिसन, म्हणजे या मूवीचा सगळ्या मूवीचा एंड गेम एका मूवीमध्ये आपल्याला कधी बघायला भेटेल. तर मग आपण स्त्री 2 पर्यंत आपण या मूवीची वाट बघितली पाहिजे. तर बघू तर काय फायनल यांचं युनिवर्स. तर ठीक आहे भावनो, जर तुम्हाला थोडा पण आपला व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडं पण माझं जे लॉजिक आवडलं असेल तर प्लीज चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके.